महाराष्ट्रात गुलामांचा बाजार झालाय। महाराष्ट्रात आज माणसांचे लिलाव सुरू आहेत अशी टीका राज ठाकरेंनी केलेली आहे। आज असं वाटतं की बाळासाहेब नाईक हे बरंच झालं। मी बाहेर पडलो त्यावेळेला वेदना वेगळ्या होत्या, मात्र शिवसेना सोडणं हे माझ्यासाठी घर सोडण्यासारखं होतं। 20 वर्षात उद्धव ठाकरे आणि मला अनेक गोष्टी उमजल्याचं सुद्धा राज ठाकरे म्हणतात। शिवाय हिंदू ही राजकीय शक्ती बाळासाहेबांनी उभी केली, भाजपलाही हे जमलं नव्हतं। आज जर बाळासाहेब असते तर ते व्यथित झाले असते असंही राज ठाकरे म्हणाले। महाराष्ट्रात गुलामांचा बाजार झाल्याचं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। शिवसेना सोडताना मला प्रचंड वेदना झाल्या आणि या 20 वर्षांमध्ये मला आणि उद्धव ठाकरे यांना बऱ्याच गोष्टी उमजल्या असं सुद्धा यावेळेला राज ठाकरे म्हणाले। या देशातल्या हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावीन आणि हिंदू मतदार तयार होतील। प्रमोद महाजन बोलले बाळासाहेब शक्य नाही हे या देशामध्ये। ते बोलले तू बाळासाहेब मला ओळखत नाहीस, कल्पना देखील नव्हती, भारतीय जनता पक्षाला देखील नाही। पण ज्या माणसाने, अर्थात त्यावेळेचं वातावरणच वेगळं होतं, त्यावेळेला वातावरण हे काही तयार केलेलं वातावरण नव्हतं, ते झालेलं वातावरण होतं। आणि तो जो हिंदुत्वाचा आज जो काही इतर सगळ्या ठिकाणी जो काही बाजार मांडून ठेवलेला आहे तो पाहिला असता निश्चित व्यथित झाले असते। मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या। माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं। पण त्या सगळ्या गोष्टीला आता एक 20 वर्षाचा काळ निघून गेलाय। अनेक गोष्टी मलाही उमजल्या, अनेक गोष्टी मला सोडून उद्धवनंही उमजल्या असतील। द्या सोडून ते आता। आज महाराष्ट्राची आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणजे गुलामांचा बाजार, आणि हे सगळं महाराष्ट्रामधलं सगळं चित्र पाहिल्यानंतर कुठेही जा तुम्ही, हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आज मला असं वाटतंय बाळासाहेब नाही आहेत ते बरं आहे। आपण की काय चालू आहे, कुठे नेतोय आपण, आणि आज ही परिस्थिती पाहायला म्हणजे बाळासाहेब नाईक ह्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।